हा पार्ट 2 व्हिडिओ आहे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स संदर्भातला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कसे फॉर्म होतात आणि त्यामागची कारणं काय काय आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की याची काय ट्रीटमेंट तुम्ही घेतली पाहिजे. सो बरेच जण जे ब्लॅक हेड्सचे स्ट्रिप्स येतात ते वापरतात किंवा स्टीम घेतात, पण ह्यामुळे काय होतं, टेम्पररी आराम मिळतो. पण हे परमनंटली ठीक करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते आपण जाणून घेऊया. सो ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे होण्यामागची कारणं जे आहेत ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्पेशली इन्सुलिन रेझिस्टन्स, आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D3 ची कमतरता. सो तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम कमी करायचा असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम कमी करावा लागेल, जेणेकरून आपले ऑइल ग्लँड्स कमी प्रमाणात ऑइल बनवतील आणि ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी तुम्हाला साखर, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, मैदा, तळलेले पदार्थ, असे सगळे जे पदार्थ आहेत त्याचं कमी प्रमाणात सेवन करणं किंवा कम्प्लिटली बंद करणं, आणि हेल्दी फॅट्स म्हणजे एग्स, मासे, नट्स, सीड्स असे पदार्थ जास्त घेणे, जेणेकरून आपल्या स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह होते. त्यासोबतच रेग्युलर व्यायाम करणं हेही गरजेचं आहे इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी. आणि दुसरं जे आहे, तुम्हाला व्हिटॅमिन D3 ची कमतरता आहे की नाही ते चेक करणं. बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन D ची कमतरता असते आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात. स्किनचे प्रॉब्लेम होतात, पिंपल्सचे प्रॉब्लेम होऊ शकतात, इम्युनिटीचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ब्लड टेस्ट करून पाहू शकता की तुम्हाला व्हिटॅमिन D3 ची कमतरता आहे की नाही, आणि जर असेल तर तुम्ही व्हिटॅमिन D3 चे सप्लिमेंट्स घेऊ शकता. त्यासोबतच स्किन हेल्दी ठेवण्यासाठी ज्या ज्या अन्नामध्ये व्हिटॅमिन A चं प्रमाण अधिक आहे असे अन्नपदार्थ घेऊ शकता, जसे की कॉड लिव्हर ऑइल, गाजर, पपई असे पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, जेणेकरून स्किन हेल्दी होते, स्किनमध्ये ऑइल प्रोडक्शन कमी होतं. सो हे जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तर तुमच्या स्किनमधील जे ऑइल ग्लँड्स आहेत ते कमी प्रमाणात ऑइल प्रोड्यूस करतील आणि तुमचा ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम कम्प्लिटली ठीक होईल.